सोलापूर शहरातील नई जिंदगी प्रभाग क्रमांक 21 मधील अमन चौकात MIM पक्षाची रॅली निघाली होती। दरम्यान या प्रचार रॅलीमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारांकडून MIMच्या कार्यकर्त्यास मारहाण करण्यात आली आहे। या मारहाणीमध्ये 4 कार्यकर्ते जखमी झालेत। सोलापूर शहरातील नई जिंदगी या प्रभाग क्रमांक 21 मधील अमन चौकामध्ये MIM पक्षाची रॅली निघाली होती। या रॅलीमध्ये घुसून राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवार फारुख सय्यद आणि त्यांच्या साथीदारांना MIMच्या कार्यकर्त्यास मारहाण केली आहे। या मारहाणीमध्ये 4 कार्यकर्ते जखमी झालेत। जखमींना शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे। मारहाणीमध्ये जावेद मुलानी, आसिफ फरीद शेख, सादिक चांद शेख, इम्रान शेख हे जखमी झालेत। ते जाणून बुजून राष्ट्रवादी पार्टीचे भांडणं केलेले आहेत। तिने पाठीमागे जी रिक्षा होती आपली ते रिक्षा पलटी करण्याचा प्रयत्न करत होते तिने, त्यासाठी तिला मी थांबा म्हटलोच तर ना तिने रिक्षा पलटी केली आणि आमचे जे कार्यकर्ते होते पाठीमागे, बायांच्या पाठीमागे जे कार्यकर्ते होते ते बायाच्या अंगावर पण गेले तिने। राष्ट्रवादीचे अरुण सय्यद, मोहम्मद हनीफ सय्यद, वाब सय्यद, अनिस सय्यद, मकसूद सगरी, परत माझ्या डोक्यामध्ये तिने हे घातले, सळी घातले आणि पायाला म्हणजे हे होते झेंड्याचे काटे होते मोठे, तिच्यानं मारहाण केली। तर 3 ते 4 लोकांना मारहाण केले भरपूर त्यांनी। वृत्तसंकलन विभाग, C24 तास, सोलापूर।